नमस्कार, स्वागत आहे तुमचं एमपीएससी वॉरियर्स या आपल्या युट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व विषाणूजन्य रोग पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जीवाणूजन्य रोगांविषयी माहिती घेतली होती। आजच्या व्हिडिओमध्ये जे विषाणूजन्य रोग आहेत त्याच्यामध्ये काही नवीन रोग देखील मी इन्क्लूड केलेले आहेत, जसं की डेंग्यू आहे, त्याच्यानंतर सार्स, स्वाईन फ्लू आणि आत्ताचा कोरोना देखील याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे। याच्याबद्दल देखील आपण सगळी माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विषाणू म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये याला व्हायरस असं म्हणतात। जीवाणूंपेक्षा हे आकाराने लहान असतात। ठीक आहे, जर कंपॅरिझन जर करायचं ठरलं विषाणू आणि जीवाणूंमध्ये तर विषाणू जीवाणूंपेक्षा लहान असतात, अपेशीय असतात, स्वतःचे अन्न स्वतः करू शकत नाही। ठीक आहे, त्याचप्रमाणे यांचं म्युटेशन होत असतं। म्युटेशन म्हणजे काय, जसं की पेशींचं आपल्या शरीरामध्ये पेशींचं कसं होत असतं, विभाजन होत असतं। एक पेशी विभाजत असते आणि दुसरी पेशी तयार होत असते। तर व्हायरसचं कसं होत असतं, यांचं म्युटेशन होतं, त्याच्यामुळे यांचे व्हेरियंट येत असतात। जसं बघा आता हा कोरोना जो आलेला आहे हा विषाणूजन्य रोग आहे। यांच्यामध्ये बघा व्हेरियंट येत आहेत नवीन नवीन, कारण आपल्यामध्ये जशी रोगप्रतिकारक शक्ती वाढतीये तशी त्यांच्यामध्ये वाढत जातं आणि मग त्यांच्यामध्ये पेशी विभाजन न होता म्युटेशन होत राहतं आणि मग नवीन नवीन व्हेरियंट यांच्यामध्ये येत राहतात। विषाणूंचा शोध हा इवान विस्की या शास्त्रज्ञाने 1892 साली लावलेला आहे। तर पाश्चर या शास्त्रज्ञाने त्याला विषाणू व्हायरस हे नाव पाश्चर या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे। सजीव आहेत विषाणू का निर्जीव आहेत याच्यामध्ये खूप कन्फ्युजन किंवा खूप डिस्कशन होत असतं शास्त्रज्ञांमध्ये। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की हा विषाणू जो आहे हा निर्जीव असतो, पण तो बिहेव मात्र सजीवांप्रमाणे करतो। हा पॅरासाइटच्या फॅमिलीमध्ये येतो, परजीवी आहे। याला जर जगायचं असेल तर याला कोणाचा तरी आधार लागतो, जसं की होस्ट लागतो। कोरोनाचा जर विषाणू जर आपल्या आजूबाजूला असेल आणि तो जर आपल्या संपर्कात आला, आपण जर त्याला टच केलं आणि तो जर आपल्या श्वासामधून, नाकातून, तोंडातून जर आपल्या शरीरात गेला तरच तो वाढतो, अन्यथा वाढत नाही। ठीक आहे, तो एक काही तासानंतर तो मरून जातो किंवा इनऍक्टिव्ह, किंवा ते बाहेर जेव्हा असतात तेव्हा ते इनऍक्टिव्ह होतात। जेव्हा त्यांना होस्ट मिळतो त्यावेळेसच ते ऍक्टिव्ह होतात आणि मग त्यांचं ते म्युटेशन वगैरे आपल्या शरीरात गेल्यानंतर सुरू होतं। आपल्या पेशींवरती ते हल्ला करतात आणि आपल्या पेशींना त्यांच्याप्रमाणे बनवायला ते लागतात। असे हे विषाणूजन्य रोगांमुळे सहसा तापच येत असतो। ताप सगळ्याच विषाणूजन्य रोगांमध्ये येतो। ताप येत असतो, सर्दी, खोकला हे सामान्य लक्षण आहे कोणताही विषाणूजन्य रोग जरी घेतला तरी। याच्यामुळे त्वचेवरती रॅशेस वगैरे किंवा त्वचेवर काही ना काही आपल्याला सिम्पटम्स दिसतात। जर विषाणूजन्य जर रोग झाला तर काहीतरी रॅश येते बऱ्याचदा। हेच जे विषाणूजन्य रोग आहेत हे संपर्कामुळेच आपल्या शरीरामध्ये येतात। जर आपण इन्फेक्टेड पर्सनच्या संपर्कामध्ये आलो, कॉन्टॅक्टमध्ये आलो तरच आपल्याला हा विषाणूजन्य रोग होतो। बरेचसे विषाणूजन्य रोग हे हवेतून देखील होतात, व्हायरल डिसीजेस त्यामुळे याला म्हणतात, जसं की फ्लू वगैरे, ताप वगैरे किंवा कॉमन कोल्ड, सर्दी वगैरे जी असते, व्हायरल असतात हे डिसीजेस, हवेमधून हे होतात किंवा रक्तामार्फत देखील होतात। जर आपल्याला एखादी जखम झाली तर रक्तामार्फत देखील हे व्हायरस आपल्या शरीरामध्ये एंट्री करू शकतात। तर अशाच या विषाणूजन्य रोगाविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत। सगळ्यात पहिला रोग आहे कांजण्या, ज्याला चिकन पॉक्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये। चिकन पॉक्स हा जो आहे कांजण्या हा रोग हा वॅरिओला झोस्टर नावाच्या विषाणूमुळे होतो आणि हा कशामुळे होतो तर संपर्कामुळे होतो। हा संसर्गजन्य रोग आहे, संपर्कामुळे होतो। जर घरामध्ये कोणाला जर कांजण्या झाल्या असतील तर बाकीच्याही मेंबरला होतात। असं म्हणतात कांजण्या जर आयुष्यात एकदा येऊन गेलेल्या असतील तर परत येत नाहीत, त्यामुळे जर येऊन गेलेल्या असतील तर होणार नाहीत, पण जर आलेल्याच नसतील तर मात्र होतात। द्रवबिंदू ड्रॉपलेट्स म्हणजेच संसर्गजन्य आहे। कशाला इन्फेक्ट करतात आपल्या शरीरातील कोणत्या भागाला तर त्वचेला ह्या अफेक्ट करतात। त्वचेवरती पाण्यासारखे फोड येतात, मोठे मोठे पाण्यासारखे फोड येतात कांजण्या म्हणजे संपूर्ण शरीराला। आणि वॅरिसेला विरोधी लस जर आपण घेतलेली असेल तर मात्र या कांजण्या होत नाहीत, त्यामुळे
कांजण्यांची ज्यांनी लस घेतलेली असेल, कांजण्या विरोधी लस, तर त्यांना कांजण्या परत काही येत नाहीत किंवा होतच नाहीत, आयुष्यात देखील येत नाहीत. मला कांजण्या आलेल्या नाहीयेत कारण मी ही लस घेतली होती, असं माझे वडील म्हणतात. तर नंतरचा रोग आहे देवी. व्हॅरिओला या व्हायरसमुळे हा रोग होतो, देवी. आता यालाच स्मॉल पॉक्स असं म्हणतात. जसं याला चिकन पॉक्स म्हणतात तसं याला देवीला काय म्हणतात, स्मॉल पॉक्स. याच्यापेक्षा लहान पुरळ असतात किंवा लहान फोडं असतात, हे देखील संपूर्ण शरीरावरती येतात, त्यामुळे त्वचेलाच अफेक्ट करतात. द्रवबिंदू म्हणजेच ड्रॉपलेट्स, थुंकीद्वारे, शिंकेद्वारे जर त्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी जर आलं तर त्यांना देखील देवी हा रोग व्हायचा. आता होत नाही. आताप्रमाणेच पॅन्डेमिक असा हा डिसीज होता देवी. ठीक आहे, म्हणजे महामारीचं स्वरूप होतं या देवीला अगोदर. असं म्हणायचं की देवीचा कोप झाला जेव्हा कोणाला देवी वगैरे व्हायची. तर याच्यामुळे देखील ताप येतो, संपूर्ण शरीरावरती पुरळ येतात, आंधळेपणा देखील येऊ शकतो, इतका भयानक ताप असतो. त्यामुळे आता देवीची लस देण्यातच येत नाही. 1975 नंतर देवीची लस देखील बंद झालेली आहे, कारण ते आता समूळ उच्चाटनच झालेलं असल्यामुळे देवीचं. ठीक आहे, पण अगोदर देवीला लोक खूप घाबरायचे. म्हणजे देवी जर झाला कोणाला तर असं समजायचं की तो आता मरणारच आहे काही दिवसात, कारण काहीच इलाज नव्हता त्यावेळेस. नंतर आहे इन्फ्लुएन्झा, याला फ्लू आपण सामान्य भाषेमध्ये म्हणतो, किंवा ताप. ऑर्थोमॅक्सो व्हायरस या विषाणूमुळे हा रोग होतो किंवा हा ताप येतो. हवेमार्फत हा आजार होत असतो, म्हणजेच हा व्हायरल डिसीज आहे. हे दोन्ही जे होते, स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स, हे संसर्गजन्य रोग होते, संपर्कात आल्यामुळे. हा व्हायरल डिसीज आहे, हवेमार्फत होतो. हवा श्वसन संस्थेमध्ये जात असते, त्यामुळे श्वसन संस्थेला अफेक्ट करतो. त्याचप्रमाणे मज्जा संस्थेला, यकृताला देखील अफेक्ट करतो, कारण पोट वगैरे बिघडतं. जास्त ताप जर आला तर पोट वगैरे देखील बिघडतं. त्याच्यानंतर बघा, श्वास घेण्यास त्रास होतो. काय होतं, लक्षणं काय आहेत की श्वास घ्यायला त्रास होतो, आणि याच्यासाठी फ्लू विरोधी लस जी आहे ती घ्यावी लागत असते. त्याच्यानंतर आहे डेंग्यू. डेंग्यू याचा व्हायरस किंवा विषाणू सांगता नाही येणारे, किंवा आपण असं म्हणू शकतो की फ्लेविव्हायरस नावाची जी फॅमिली आहे व्हायरसची, त्याच्यामधला व्हायरस जो आहे त्याच्यामुळे हा डेंग्यू त्या विषाणूमुळे होत असतो. एडिस नावाची जी मादा असते डासांमधली, तिच्यामुळे हा रोग होतो. एडिस हे नाव इथे लक्षात ठेवायचं आहे. एडिस ही जी मादा असते हिच्यामुळे हा आजार होतो. इन्फेक्टेड पर्सनला जर रक्त त्याच्यातून जर शोषलं गेलेलं असेल आणि जर नॉर्मल पर्सनला जर परत ही चावली तर डेंग्यू हा रोग त्याला होतो. सहसा असं म्हणतात की एडिस ही जी मादा आहे ती दिवसाच चावल्यामुळे डेंग्यू हा होतो. रात्रीच्या जे मच्छर असतात त्याच्यामुळे चावल्याने होत नाहीत. ठीक आहे, तर इथे एडिस हा डास तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यातल्या त्यात ती मादा आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. आता रक्तावरतीच अफेक्ट पडतो, कारण प्लेटलेट्स ज्या असतात आपल्या रक्तामधल्या त्याच कमी होतात. त्यामुळे कशाला अफेक्ट करतात तर आपल्या रक्तालाच अफेक्ट करतात. प्लेटलेट्स कमी होतात, ताप येतो, भयानक ताप येतो, प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळे याच्यावरती इलाज तर डॉक्टर भरपूर करतात, ऍडमिटच व्हावं लागतं, त्यांचे औषधोपचार चालू असतात. पण त्याच्याशिवाय जर तुम्ही खूप फ्रुट्स जर खाल्ले, त्याचप्रमाणे नारळ पाणी वगैरे किंवा बकरीचं जर दूध जर पिलं तर याने प्लेटलेट्स वाढायला फायदा होतो. प्लेटलेट्स एकदा वाढायला लागला की डेंग्यूचं प्रमाण देखील कमी कमी व्हायला लागतं. त्यानंतरचा रोग आहे गोवर. हा मिस्को व्हायरस या विषाणूमुळे होतो. याचा देखील प्रसार हवेमार्फत, द्रवबिंदू म्हणजेच ड्रॉपलेट्स थ्रू आणि संपर्कामुळे, कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर इन्फेक्टेड पर्सनच्या त्वचेवरतीच याचा अफेक्ट होतो. त्यामुळे संपूर्ण शरीरावरती लाल रंगाचे पुरळ येतात आणि ताप प्रचंड येतो गोवरमध्ये. याला मिझल्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. याच्यावरती उपचार आहे MMR, मिझल, मम्स अँड रुबेला ही त्रिगुणी लस याच्यावरती दिली जाते. मिझल फॉर गोवर, मम्स फॉर गालफुगी आणि R फॉर रुबेला, रुबेलाच म्हणतात. तर ही त्रिगुणी लस दिली जाते. लहानपणीच टोचलं जाते. ही सर्वच लहान बाळांना ही दिली जाते.
सगळ्यांनाच आपल्याला इथे दंडाला एक डाग असेल बघा, त्या लसीचाच असतो हा MMRचाच. त्याच्यानंतर आहे रुबेला. मिस्को व्हायरस या व्हायरसमुळे, विषाणूमुळे हा आजार होतो. रुबेला हा देखील संपर्कामुळेच होतो, संसर्गजन्य आहे. मानेच्या ग्रंथीला अफेक्ट करतो, त्यामुळे या ग्रंथीचा आकार वाढतो आणि संपूर्ण शरीरावरती चट्टे येतात. याला देखील MMR. या तिघांनाही MMR हीच लस आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी हे तिन्ही रोग इथे घेतलेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला लक्षात राहावं. त्यानंतर आहे गालफुगी, यालाच गलगंड असं म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला मम्स असं म्हणतात. पॅरामिक्झो व्हायरसमुळे हा डिसीज होतो. हा देखील संपर्कामुळेच होतो, कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरच होतो. लाळ ग्रंथीला अफेक्ट करत असल्यामुळे आपला हा जो गळा आहे हा सुजतो. गाल फुगतात, त्यामुळे गाल फुगतात असं म्हणतात, पण ऍक्च्युअली इथेच त्याला त्रास झालेला असतो लाळ ग्रंथीला, त्यामुळे आपला सगळा गळा सुजतो, त्यामुळे अन्न गिळण्यास, पाणी पिण्यास वगैरे त्रास होतो. याच्यावर देखील MMR हीच त्रिगुणी लस दिली जाते. लहानपणीच ही लस दिली गेलेली असेल तर हे तिन्ही रोग होत नाहीत. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचा हा आजार आहे, हा जो रोग आहे हा डुकरांपासून होतात असं म्हणतात. जसं की कोरोना असं म्हणतात की वटवाघळांमुळे झालेला आहे, त्याचप्रमाणे स्वाईन फ्लू जो आहे हा डुकरांमुळे होतो. याचा व्हायरस इथे लक्षात ठेवायचा आहे, कारण खूपदा परीक्षेला हा देखील विचारलेला आहे. H1N1 या व्हायरसमुळे स्वाईन फ्लू होतो. तर इथे मुद्दाम मी इकडे लिहिलेला आहे H5N1. H5N1 जो आहे हा बर्ड फ्लू आहे, जो की पक्ष्यांना होतो, कोंबड्यांना होतो. तर बर्ड फ्लू बाबत तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं, त्याचा व्हायरस ठीक आहे कोणता आहे H5N1 आणि स्वाईन फ्लूचा आहे H1N1. म्हणून इथे मुद्दाम बाजूला लिहिलेला आहे, हा बर्ड फ्लूशी रिलेटेड आहे व्हायरस. स्वाईन फ्लू हा हवेमार्फत, घामामार्फत आणि नाकातील स्त्रावामार्फत इतर व्यक्तींना होऊ शकतो. ताप, खोकला, घसा लाल होणे, थकवा आणि छाती दुखणे ही लक्षणे आहेत याची. मी बहुतेक इथे अवयवाच्या जागी लिहिलेला आहे. अवयव कोणत्या अवयवाला अफेक्ट करतो तर श्वसन संस्थेला, आणि लक्षणं ही आहेत. थोडं वर खाली झालेलं आहे. याच्यावरती टॅमीफ्लू, रेलेन्स आणि वॅक्सिग्रिप ही त्रिगुणी लस वापरली जाते. स्वाईन फ्लू हा देखील बघा एक 10-12 वर्षापूर्वी खूप जास्त थैमान घातलं होतं या स्वाईन फ्लूने देखील, आणि भारतामध्ये सर्वात जास्त पेशंट जर कुठे निघत असतील तर ते महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यात होते. जवळपास 200-300 पेशंट याच्यामुळे दगावले गेलेले होते. स्वाईन फ्लू हा आजार त्यावेळेस खूप, म्हणजे सगळ्यांना जसं कोरोनाची भीती वाटत होती तसंच स्वाईन फ्लूची वाटत होती, पण याच्यावरती पटकन औषधोपचार निघाल्यामुळे हा कंट्रोलमध्ये आलेला आहे. अजूनही तो कधी कधी वरती डोकं काढत असतो. पुढचा रोग आहे रेबीज. रेबीज, पोलिओ. आता इथून पुढचे सगळेच रोग इम्पॉर्टंट असणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. रेबीज हा जो रोग आहे हा रॅबिडो व्हायरस या विषाणूमुळे होतो. संक्रमित म्हणजे रेबीजने संक्रमित कुत्रा, मांजर, ससा, माकड चावल्यामुळे हा रोग होतो. आपल्याला असा गैरसमज आहे की फक्त कुत्र्यामुळेच हा रेबीज हा डिसीज होतो, पण नाही. संक्रमित मांजर, ससा आणि माकड जरी असलं तरी त्याच्यामुळे देखील हा रोग होतो. त्यामुळे जर आपल्या घरात जर आपण असं काही पाळत असू, ससा, मांजर वगैरे, तर त्यांना देखील ते इंजेक्शन दिलं पाहिजे रेबीजचं. त्याच्यानंतर हा अफेक्ट करतो मध्यवर्ती चेतासंस्थेला. जसं आपण जीवाणूजन्य जे रोग बघितले त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं धनुर्वात, हा देखील मध्यवर्ती चेतासंस्थेलाच अफेक्ट करत होता, आणि शरीर धनु म्हणजे धनुष्यासारखं व्हायचं म्हणून याला धनुर्वात असं म्हणायचे. त्याचप्रमाणे हा देखील रोग आहे अतिशय डेंजर, भयानक, की त्याच्यामुळे हा देखील अफेक्ट करतो मध्यवर्ती चेतासंस्थेला. अक्षरशः माणूस पागल देखील होऊ शकतो जर रेबीजचा संक्रमित कुत्रा, मांजर काही चावल्यामुळे. याची लक्षणं आहेत, पाण्याची भीती वाटते त्या पेशंटला, त्या व्यक्तीला काय होतं, पाण्याची भीती वाटते. याच्यावर विचारला जातो की हायड्रोफोबिया काय आहे. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती वाटणे. फोबिया जर तुम्हाला शब्द कुठेही दिसत असेल तर त्याची भीती वाटणे. तर हायड्रोफोबिया हा रोग किंवा हे अशी लक्षणं त्यांच्यामध्ये वेगवेगळी दिसतात जर रेबीज झाल्यानंतर. कोणाला पाण्याची भीती वाटते, कोणाला हवेची भीती वाटते, हवा जरी जोरात आली तरी भीती वाटते, प्रकाशाची भीती वाटते, लाईट जर खूप जास्त जर तोंडावरती, डोळ्यावरती पडत असेल तर त्याची भीती वाटते, दात खिळी बसते, वेगवेगळे आवाज काढतात हे
पेशंट ज्यांना रेबीज झालेला असतो, डिहायड्रेशन होतं. ज्यांना पाण्याची भीती वाटते, पाणी बघून, पाणी ग्लासमध्ये जरी बघितलं तरी त्यांना भीती वाटते, त्याच्यामुळे जसं सलाईन एखाद्या व्यक्तीला चढवावं लागतं त्याप्रमाणे यांना पाणी चढवावं लागतं सलाईन सारखं, म्हणजे ते पाणीच पित नाहीत अजिबात. त्यामुळे त्यांना काय होतं, डिहायड्रेशन होतं. याच्यावर उपचार म्हणजे रेबीज विरोधी लस, आणि ती कोणी शोधली होती तर लुईस पाश्चर नावाच्या शास्त्रज्ञाने रेबीज विरोधी लस शोधलेली आहे. अगोदर तर 14 इंजेक्शन पोटात घ्यावी लागायची, पण आता नंतर 3 आणि आता तर एकच इंजेक्शन झालेलं आहे. एवढं ऍडव्हान्स झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा पोलिओ जो आहे याचं देखील आपण जसं देवीचं समूळ उच्चाटन झालेलं आहे आपल्या देशातून, त्याचप्रमाणे पोलिओ हा देखील एक रोग आहे की ज्याचं समूळ उच्चाटन झालेलं आहे आपल्या भारतातून, आणि हे WHO ने डिक्लेअर केलेलं आहे. अँट्रोव्हायरस नावाच्या विषाणूपासून हा पोलिओ होतो. दूषित अन्न आणि पाण्यामुळे होत असतो. हा देखील अफेक्ट करतो मध्यवर्ती चेतासंस्थेलाच. हा देखील रोग मध्यवर्ती चेतासंस्थेलाच अफेक्ट करतो. अगोदर तोंडाला, मग आतड्याला, मग मध्यवर्ती चेतासंस्थेला, लिम्फला, जी लसिका पेशी असतात आपल्या शरीरातील त्यांना देखील अफेक्ट करतो. अशक्तपणा येतो, ताप येतो, घसा लाल होतो आणि कायमचं अपंगत्व येऊ शकतं त्या व्यक्तीला, त्या मुलाला. ठीक आहे. त्यामुळे एखाद्याचे जीवनच बर्बाद होऊ शकतं हा जो पोलिओ जर झाला तर. साल्क हे जे इंजेक्शन आहे हे काढलेलं आहे जोनास साल्क नावाच्या शास्त्रज्ञांनी शोधून. तर सेबिन, जे आपण आता लहान 5 वर्षाच्या आतील मुलांना जे पोलिओचे जे 2 ड्रॉप्स पाजले जातात ते हे सेबिनच असतात. याचा शोध अल्बर्ट सेबिन या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. शास्त्रज्ञांची नावं इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बऱ्याचदा साल्क वरती देखील प्रश्न विचारलेला आहे. 1995 पासून आपल्या भारतामध्ये पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम सुरू झालेला आहे. त्या अंतर्गत 5 वर्षाखालील मुलांना हे OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन दिली जाते. 2च थेंब पाजले जातात. त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे इतक्या वर्षाच्या मेहनतीमुळे की पोलिओचं समूळ उच्चाटन झालेलं आहे, असं WHO 27 मार्च 2014 सालीच घोषित केलेलं आहे की भारतात आता पोलिओचा पेशंट नाहीये. त्याच्यानंतर पोलिओ डे, पोलिओ दिवस हा 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो. तर या 2 तारखा देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा रोग आहे हिपॅटिटिस. बरेच जण गोंधळ करतात. हिपॅटिटिसला जॉइंडिस असं म्हणतात, म्हणजेच कावीळ असं समजतात, पण हिपॅटिटिसचे बरेच प्रकार आहेत. बरेच विषाणूंद्वारे हा होतो. ABCDE असे वेगवेगळ्या विषाणूंमुळे वेगवेगळ्या टाईपचे हिपॅटिटिस होतात. हिपॅटिटिस झाला म्हणजेच कावीळच झाला असं नाही. AE, ज्यापैकी A आणि E विषाणूंमुळे जो हिपॅटिटिस होतो तो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे होतो. तर उरलेले जे आहेत B, C आणि D हे रक्ताद्वारे, दूषित रक्ताद्वारे. त्याच्यानंतर हा अफेक्ट करतो यकृताला, लिव्हरला. लिव्हरमधून, यकृतामधून बाईल ऍसिड सिक्रेट होत असतं, जे की पिवळ्या कलरचं असतं. आपल्याला माहिती आहे, आपण हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये शिकलो होतो. पण ज्यावेळेस हे जास्त सिक्रेट व्हायला लागतं त्यामुळे काय होतं, त्वचेवरती परिणाम व्हायला लागतो. त्वचा, डोळे सगळ्या गोष्टी पिवळ्या पडायला लागतात. ठीक आहे. त्याचप्रमाणे RNA वरती देखील अफेक्ट होतो. पोटदुखी होते, मळमळ, भूक मंदावते, ही सगळी लक्षणे हिपॅटिटिस मध्ये दिसतात. हे जे काही व्हायरस आहेत त्यापैकी ABD याच्यावरच फक्त लस उपलब्ध आहे. बाकीच्यांवरती हिपॅटिटिस विरोधी लस अजून तरी उपलब्ध नाहीये. औषधोपचाराने सगळ्या गोष्टी इथे नियंत्रणात आणल्या जातात. त्याच्यानंतर आहे निपाह रोग आणि झिका रोग. हे जे 2 आहेत ते आत्ताचे नवीन आहेत, लेटेस्ट आहेत. तर निपाह हा जो रोग आहे हा निपाह नावाच्या विषाणूमुळे होतो. सगळ्यात आधी केरळ राज्यामध्ये 2018 साली याचा पहिला रुग्ण आढळलेला आहे. डुकरांमुळे आणि वटवाघळांमुळे हा स्प्रेड झालेला आहे डिसीज. याच्यामध्ये मेंदूवरती सूज येते या रोगामध्ये. त्याच्यानंतर आहे झिका व्हायरस. हा झिका व्हायरसमुळेच हा रोग होतो. हा सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेतील युगांडा जंगलामध्ये याचा पहिला पेशंट बघायला मिळाला. डासांद्वारे हा रोग जो आहे तो स्प्रेड होतो. याच्यामध्ये जर हा जो व्हायरस आहे जर गरोदर स्त्रीला जर झिका
रोग जर झाला तर तिच्या होणाऱ्या बाळाची वाढ वगैरे खुंटू शकते. असे परिणाम याच्यामध्ये दिसतात. तर ब्राझील किंवा दक्षिण आफ्रिका मध्ये याचं स्प्रेड झालेलं आहे, तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. इथे पुढचा महत्वाचा रोग आहे एड्स, जो तुम्हाला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आणि हा HIV या विषाणूमुळे होतो, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरसमुळे. इथे दोघांचे लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये याची सुरुवात झालेली आहे, माकडांमुळे हा रोग होतो. जरी याची सुरुवात बाहेरच्या देशांमध्ये जरी झालेली असली तरी भारतामध्ये सध्या याचं प्रमाण वाढतं आहे एड्सचं. याचा शोध जो आहे 1983 साली डॉक्टर ल्यूक मॉन्टीग्रेअर व डॉक्टर रॉबर्ट गेलो या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. जागतिक एड्स दिन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि हे त्याचं साईन आहे. त्याच्यानंतर काही इन्स्टिट्यूट आणि सोसायटींची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. बऱ्याचदा परीक्षेमध्ये हे देखील विचारले जातात. नारी जी संस्था आहे तिचं लॉंग फॉर्म नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, जी पुण्यातील भोसरी इथे आहे. त्याच्यानंतर नाको नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन दिल्ली इथे आहे. त्याच्यानंतर MSACS महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी वडाळा मुंबई येथे ही सोसायटी आहे. तर तुम्हाला ह्या तिन्हींबद्दल प्रश्न विचारले गेलेले आढळतील बऱ्याचदा. त्याच्यानंतर HIVचा जनुकीय घटक विचारले जातो परीक्षेमध्ये की काय आहे, DNA आहे की RNA आहे, तर RNA आहे. HIVचा जनुकीय घटक RNA आहे. एड्सची कारणं बघा, असुरक्षित लैंगिक संबंध, रक्त संक्रमण, संक्रमित सुया, ब्लेड्स, वस्त्रे, संक्रमित गरोदर मातेपासून बाळाला. ठीक आहे, तर इथे लक्षात जास्त करून वस्त्रे, ब्लेड्स, सुया लक्षात ठेवायच्या आहेत, कारण याची जी लक्षणे आहेत त्या पेशंटला देखील 3-4 वर्षांनी समजायला लागतं की मला एड्स झालेला आहे. त्याच्यामुळे जे काही सुया किंवा ब्लेड्स किंवा वस्त्रे वगैरे वापरले जातात तर ते स्टरलाइज आहेत की नाही हे आधी तपासायला पाहिजे. नाहीतर मग चांगल्या नॉर्मल व्यक्तीला देखील हा रोग उगीच विनाकारण होऊ शकतो. याची जी लक्षणे आहेत ती वजनात घट, जसं मी आत्ताच सांगितलं, एकतर ही सगळी लक्षणं 3-4 वर्षांनी दिसायला लागतात, लगेचच दिसत नाहीत. वजनात घट, WBC मध्ये देखील घट व्हायला लागते, बारीक ताप येत राहतो, सतत घाम येतो, त्याच्यानंतर जुलाब, तोंडामध्ये सूज येते आणि लिम्फ ग्रंथी ज्या आहेत त्यांना देखील सूज येते. याच्यावरती ज्या चाचण्या केल्या जातात त्या आता बघूयात. सगळ्यात पहिली आहे एलिसा, ज्याला म्हणायचं आहे एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट एसे. तर ह्या फक्त टेस्ट आहेत. कोणत्या? वेस्टर्न ब्लॉट टेक्निक आणि HIV डिपस्टिक टेस्ट, ह्या सगळ्या फक्त टेस्ट आहेत. याच्यामुळे समजत नाही की HIV आहे की नाही, फक्त समजतं की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे एवढंच कळतं. याच्यामध्ये काय होतं एलिसामध्ये की जो एन्झाईम आहे, जर विषाणू जर HIVचा जर शरीरामध्ये उपस्थित असेल तर त्याला मारण्यासाठी हा एन्झाईम सिक्रेट होतोय का नाही हेच फक्त याच्यामध्ये तपासल्या जातं. जर त्याच्यामधून जर पॉझिटिव्ह आहे असं जर समजलं, या तिघांपैकी कोणतीही टेस्ट केल्यावर जर पॉझिटिव्ह आहे असं समजल्यानंतर मग EIA टेस्ट केली जाते, ज्याला म्हणायचं आहे एन्झाईम इम्युनो एसे. ठीक आहे, तर या 4 टेस्ट तुम्हाला किंवा चाचण्या लक्षात ठेवायच्या आहेत. एकदा पॉझिटिव्ह आहे असं समजल्यानंतर त्याच्यावरती उपचार केले जातात. ATZ, ऍझिडो थायमिडिन, त्याच्यानंतर आहे DDC ज्याला DDO ऑक्सी सायटिडिन. हे सगळे औषधोपचार आहेत, हे सगळे त्यांना केले जाते. त्याच्यानंतर एड्स नियंत्रण जो कार्यक्रम आहे हा जो केंद्र सरकारने सुरू केलेला आहे हा 100% केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे. एड्समध्ये काय होत असतं, हा जो विषाणू आहे HIVचा हा रक्तामधील WBC वरतीच हल्ला करतो. त्याच्यामध्ये देखील लिम्फोसाइट नावाच्या ज्या सेल्स असतात त्याच्यावरती हल्ला करतो, ज्याच्यामुळे इम्युनिटीच कमी होते त्या पेशंटची. छोट्या छोट्या कारणांवरून ती व्यक्ती आजारी पडायला लागते. त्याच्यानंतर एक एक अवयव निकामी होत जातं आणि मग मृत्यू होतो. त्याच्यानंतर शेवटचा आजचा आजार आहे तो आहे कोरोना. सगळेच आता परिचित आहेत कोरोनाबद्दल. तर वुहान जिल्हा जो आहे चीनमधला, इथे याचा उद्रेक झालेला आहे 2019 मध्ये डिसेंबर या महिन्यामध्ये.
असं म्हणतात की वटवाघळांमुळे हा डिसीज स्प्रेड व्हायला लागलेला आहे, किंवा बरेच जण असं म्हणतात की वुहान मधलं जे एक मार्केट होतं जिथे मांस मासे वगैरे सगळं मिळायचं, तिथून याचा उगम किंवा स्प्रेड झालेला आहे असं म्हणतात. 11 मार्च 2010 साली हूने डिक्लेअर केलं की हा पॅन्डेमिक आहे, महामारी आहे, हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्याच्यामुळे इथे ही डेट एक लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर याचा व्हायरस कोरोना आहे, सगळ्यांनाच माहित आहे. उपचार अजून याच्यावरती माहित नाहीयेत, अजून संशोधनच चालू आहे. फक्त आता आपण काय घेत आहोत, कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन, आणि आता काय बुस्टर वगैरे आलेला आहे. ह्या ज्या वॅक्सिन आहे त्याच्यामुळे फक्त आपली इम्युनिटी वाढती आहे, बाकी याच्यामुळे आपल्याला संपूर्ण संरक्षण असं काही मिळत नाहीये. ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना हे वॅक्सिन घेतल्यानंतर देखील कोरोना झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे फक्त इम्युनिटी वाढवणे हेच या वॅक्सिनचं काम आहे. अजून उपचारावरती संशोधन चालूच आहे. कारणे देखील माहित नाहीये असं म्हणतायत की वटवाघळामुळे, पण अजून असं ठोस पुरावा याच्या बाबत देखील मिळालेला नाहीये. त्याच्यानंतरचा प्रसार कशामुळे होतो, तर इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर, म्हणजेच ड्रॉपलेट्स, द्रवबिंदू जर तो शिंकला, जर तो खोकला, तर आपल्याला देखील कोरोना होऊ शकतो. त्याच्यानंतरची लक्षणे काय काय आहेत, तर लक्षणे आता सर्वांनाच माहितीये, सर्दी होते, खोकला येतो, त्याच्यानंतर ताप येतो, मग अजून चव किंवा वास नसते अन्नाला, त्याच्यामुळे अन्न अजिबात गिळत नाही, श्वास घेण्यास त्रास होतो, आणि जर तरी देखील उपचार जर सुरू केले नाही पटकन तर याचं रूपांतर निमोनियामध्ये होत असतं. असं म्हणतात की निमोनिया आणि सार्सचा मोठा भाऊ आहे हा कोरोना. ठीक आहे, तर एवढी सगळी जर लक्षणं दिसत असतील तर पटकन जर ट्रीटमेंट घेतली तर हा कंट्रोलमध्ये देखील येतो. एवढं घाबरण्याचं काही काम नसतं. पण ज्यावेळेस एवढं सगळं दिसून देखील जर आपण काहीच ट्रीटमेंट घेत नसू तर मात्र याचं पुढचं रूप येतं, जे की न्यूमोनिया आहे, मग ऍडमिट वगैरे करायला लागतं. ठीक आहे, तर हा कोरोना हा जो लास्ट डिसीज होता आपल्या विषाणूजन्य रोगामध्ये. जर तुम्हाला विषाणूजन्य रोग खालीलपैकी कुठले, तर तुम्ही तर आता आपण जे बघितले ते तर लक्षात ठेवायचे आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विषाणूजन्य आजार लक्षात ठेवायचे आहेत, ज्यापैकी आहे कॉमन कोल्ड म्हणजे साधी सर्दी. हा रायनो व्हायरस या विषाणूमुळे साधी सर्दी आपल्याला होत असते. त्याच्यानंतर आहे ट्रेकोमा हा रोग, हा देखील विषाणूजन्यच आहे. याच्यामुळे डोळे आपले सुजतात वगैरे, इतके की असं उघडता देखील येत नाही. ट्रेकोमा हा डिसीज लक्षात ठेवायचा आहे, जो की विषाणूजन्य आहे. त्याच्यानंतर मेनिन्जायटिस हा देखील विषाणूजन्यच रोग आहे, ज्याच्यामुळे मेंदूवरती सूज येते. हर्पीस हा देखील विषाणूजन्य रोग आहे, जो की त्वचेला अफेक्ट करतो. जसं की कांजण्या मध्ये आपण बघितलं स्मॉल पॉक्स किंवा चिकन पॉक्स, याच्या संपूर्ण शरीरावरती पुरळ येतात. पण हर्पीस याच्यामध्ये शरीराच्या कोणत्या तरी एका भागावरतीच पुरळ येतात. ठीक आहे, तर हे देखील काही विषाणूजन्य रोग. फक्त लक्षात असू द्या, जर खालीलपैकी कोणता विषाणूजन्य रोग आहे, मग काहीच नाही होते बाबा याच्यापैकी, तर मग हे काहीतरी नवीनच होते. तर हे देखील तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, म्हणून इथे लिहून दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास सर्वच विषाणूजन्य रोग घेतलेले आहेत. जे काही नवीन होते ते देखील इन्क्लूड करायचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.